नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी ज्ञानेश्वर सुरतेकर तुमच्यासाठी पशुसंवर्धन विभागाची संपूर्ण डिटेल जाहिरात आणली आहे. मित्रांनो, काल तुमच्यासाठी एक पहिला व्हिडिओ आला होता. त्यामध्ये पशुसंवर्धन विभागामधील ज्या काही पदे होती ती टोटल पदे त्यामध्ये सांगितली होती. तर आज मी संपूर्ण डिटेल ॲड आणली आहे. यामध्ये सर्व कास्टसाठी, कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. सोबतच कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. तर ही डिटेल ॲड आपण पाहणार आहोत. लगेच या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरून डाउनलोड केलेली तुम्हाला ॲड दिसत आहे. 27 तारखेपासून हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की दिनांक 11 जून पर्यंत याची अंतिम मुदत असणार आहे. म्हणजे 11 जून पर्यंत आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे. पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीची जी जागा वाटणी आहे किंवा एकूण पदे जी आहे ते आपण बघूया. तर बघा, एकूण पदाची संख्या आहे 376. तर या ठिकाणी आपण बघू शकता एकूण पदे अनुसूचित जातीसाठी 28 आहे. ठीक आहे. अनुसूचित जमातीसाठी 20 पदे आहे. विमुक्त जातीसाठी 6 पदे, भटक्या जमातीसाठी एकूण 13 पदे आहेत. भटक्या जमाती क साठी 9 पदे, भटक्या जमाती ड साठी 4 पदे, विशेष मागास प्रवर्गासाठी 6 पदे, इतर मागास प्रवर्गासाठी 74 पदे, आर्थिक दुर्बल घटकासाठी 38 पदे, त्याच्यानंतर अराखीव खुला गटासाठी 178 पदे. तर अशा प्रकारे एकूण 376 पदासाठीची ही पशुधन पर्यवेक्षक पदाची जाहिरात असणार आहे. प्रत्येकासाठी भरपूर प्रमाणात जागा दिलेल्या आहेत. तर हे जे जागा वाटप आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ही जाहिरात डाउनलोड करून त्यामधून बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपण दुसरं पद बघणार आहोत, वरिष्ठ लिपिक. ठीक आहे. तर वरिष्ठ लिपिकसाठी एकूण पदे जर बघितले आपण तर एकूण 44 पदे रिक्त आहेत. आणि यामध्ये अनुसूचित जातीसाठी 7 पदे, अनुसूचित जमातीसाठी 2 पदे, विमुक्त जातीसाठी 2 पदे, भटक्या जमाती ब साठी 2 पदे, भटक्या जमाती क साठी 2 पदे रिक्त आहेत, भटक्या जमाती ड साठी 1 पद रिक्त आहे, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 पद रिक्त आहे, इतर मागास वर्गासाठी 8 पदे रिक्त आहे ओबीसी साठी, आर्थिक दुर्बल घटकासाठी 5 पदे रिक्त आहेत आणि अराखीव किंवा खुला प्रवर्गासाठी येथे 14 पदे एकूण रिक्त असल्याचे आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, एकूण 44 जागा या ज्या आहेत त्या वरिष्ठ लिपिक या पदासाठीच्या असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे समांतर आरक्षण आहे त्याविषयी सुद्धा इथे दिलेलं आहे. तर तुम्ही ते ॲड मधून डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सविस्तर ही ॲड बघू शकता. यानंतर मित्रांनो, तिसरं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी. तर लघुलेखक उच्च श्रेणीसाठी एकूण फक्त 2 पदे रिक्त आहेत आणि ही 2 पदे विमुक्त जाती अ साठी 1 पद आणि अराखीव म्हणजे खुला प्रवर्गासाठी 1 पद, अशा 2 कास्टसाठी फक्त हे पदे देण्यात आलेली आहे. तर लघुलेखक उच्च श्रेणीमध्ये फक्त 2 पदे आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर मित्रांनो, यानंतर आता पद क्रमांक 4 बघणार आहोत. ते आहे लघुलेखक निम्न श्रेणी. ठीक आहे. तर यासाठी एकूण 13 पदे रिक्त आहेत. या 13 पदांपैकी अनुसूचित जातीसाठी 2 पदे रिक्त आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 पद रिक्त आहे, विमुक्त जातीसाठी 1 पद, भटक्या जमाती ब साठी या ठिकाणी पद रिक्त नाहीत, 0 पदे आहेत, भटक्या जमाती क साठी 1 पद रिक्त आहे, भटक्या जमाती ड साठी 0 पद रिक्त आहेत. त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्गासाठी 0 पद रिक्त आहे आणि ओबीसी साठी 2 पदे रिक्त आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 पदे रिक्त आहेत आणि अराखीव खुल्या प्रवर्गासाठी ते 4 पदे रिक्त आहेत. तर अशा प्रकारे एकूण 13 पदे लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी असणार आहे. आता यानंतर आपण जे पद बघणार आहोत तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद बघणार आहोत. तर या पदासाठीच्या जागा आहेत त्या 4 जागा रिक्त आहेत आणि या 4 साठी जे आहे बघा, विमुक्त जाती अ साठी 1 जागा रिक्त आहेत, इतर मागास वर्गासाठी 1 जागा रिक्त आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 जागा रिक्त आहेत आणि खुला प्रवर्गासाठी 1 जागा रिक्त आहे. तर अशा प्रकारे एकूण 4 पदासाठीची ही जाहिरात असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी. यानंतर तुम्ही बघू शकता जे समोरचं पद आहे ते आहे तारतंत्री गट क. ती 3 पदे रिक्त आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 पद रिक्त आहे, ओबीसी साठी 1 पद रिक्त आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 1 पद रिक्त आहे. तर अशा प्रकारे तारतंत्री पदासाठी एकूण 3 पदे रिक्त असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. यानंतरचं पद आहे मित्रांनो यांत्रिकी.
ठीक आहे. तर यांत्रिकी या पदासाठी एकूण 2 जागा रिक्त आहेत. तर या 2 जागा विमुक्त जाती अ साठी 1 जागा रिक्त आहेत आणि खुला प्रवर्गासाठी 1 जागा, अशा प्रकारे 2 जागा या पदासाठीच्या रिक्त असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. यानंतरचं पद आहे मित्रांनो बाष्पक परिचर. तर बाष्पक परिचर या पदासाठी एकूण 2 जागा रिक्त आहेत आणि या 2 जागेपैकी अनुसूचित जमातीसाठी 1 जागा रिक्त, तर खुला ओपन या गटामधून 1 जागा रिक्त आहे. तर अशा प्रकारे 2 जागेसाठी ही भरती बाष्पक परिचर या पदासाठी असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे काही महत्त्वपूर्ण जे जागा वाटप होतं ते आपण संपूर्ण कास्ट वाईज बघितलं आहे. आता यानंतर पदसंख्या आणि आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी आहेत, ज्या की तुम्हाला स्वतः ही पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर वाचावयाच्या आहे संपूर्ण डिटेलमध्ये. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, आता आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत, तो आहे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव. ठीक आहे. तर कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि तर आपण पहिलं पद बघणार आहोत. तर पहिलं पद आहे आपलं पशुधन पर्यवेक्षक. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. यानंतर पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने चालवलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. यानंतर किंवा मध्ये दिलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परीक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेला 2 वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. किंवा महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या मार्फत चालवण्यात येणारा 2 वर्षाचा पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, हे ऑर मध्ये आहे. याच्यापैकी कोणतंही एक असेल तरी आपल्याला चालणार आहे. यानंतर तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची किंवा त्या समतुल्य विद्यापीठाची BVSC किंवा BVSC अँड ॲनिमल हजबंडरी ही पदवी धारण केलेली असावी. तर मित्रांनो, आपण जे पहिलं पद बघितलं आहे पशुधन पर्यवेक्षक, यासाठी ही सर्व जी आहे शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. यानंतर जर आपण बघितलं तर वरिष्ठ लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणीमध्ये माध्यमिक शाला परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे आणि लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग जो आहे किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट असावा लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मित्रांनो, या ठिकाणी लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठीची बघू शकता आपण माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा आणि लघुलेखनाचा किमान वेग 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा जो वेग आहे 40 शब्द प्रति मिनिट, सोबतच मराठी टंकलेखनाचा वेग जो आहे 30 शब्द प्रति मिनिट ही पात्रता आवश्यक आहे. यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सूक्ष्म जीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक आणि महाराष्ट्र राज्यातील संविधानिक विद्यापीठाद्वारे किंवा हाफकाइन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांच्याद्वारे आयोजित प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा धारक असणे आवश्यक आहे. तर यानंतर आता आपण 6वं पद तारतंत्री बघणार आहोत. तर यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्युत उपकरणांचा देखभाल आणि दुरुस्तीचा 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितला आहे. यांत्रिकी पदाचं बद्दल आपण बघूया. तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि कुठल्याही ITI मधून डिझेल मेकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल आणि दुरुस्तीचा कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव इथे मागितला आहे यांत्रिकी पदासाठी. त्याच्यानंतर बाष्पक परिचर आपण बघूया. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता बघाल तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाष्पक परिचर नियम 2011च्या नियम 41 अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब किंवा क प्रमाणपत्र धारक असावा. उमेदवार नोंदी ठेवण्यास किंवा तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे. तर हे या ठिकाणी संपूर्ण पदासाठीची शैक्षणिक पात्रता होती. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी परीक्षा होणार आहे तर कम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे, म्हणजेच ऑनलाईन पेपर होणार आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहे. ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ज्या पदांसाठी शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे, बघा, शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदाकरिता उमेदवारांची निवड करताना
संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रत्येक 30 गुण ठेवून एकूण 120 गुणांची असणार आहे. ठीक आहे. तर तसेच शारीरिक चाचणी, व्यावसायिक चाचणी 80 गुणांची राहणार आहे. त्यासाठी 2 तासाचा कालावधी असेल. तर लिपिक वर्गीय जी पदे आहे यामध्ये वरिष्ठ लिपिक असो, लघुलेखक, उच्च श्रेणी, लघुलेखक व निम्न श्रेणी. ठीक आहे. तर ही जी पदे आहे तर लिपिक वर्गीय पदे आहे. तर यामध्ये जी परीक्षा होणार आहे तर 200 गुणांची असेल. ठीक आहे. मराठीसाठी 50 गुण, इंग्रजीसाठी 50 गुण, सामान्य ज्ञानासाठी 50 गुण आणि बौद्धिक चाचणीसाठी 50 गुण. तर यासाठी इतर कोणतीही अट नाही. तर 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे. एकूण 100 प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर तांत्रिक पदे जर आपण बघितले तर पशुधन पर्यवेक्षक, ठीक आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, तारतंत्री आणि बाष्पक परिचर. तर ही जी पदे आहेत तर तांत्रिक पदे आहेत. यासाठी 200 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. मात्र याचा जो पॅटर्न आहे तो बदललेला दिसत आहे आपल्याला. मराठीसाठी 30 गुण, इंग्रजीसाठी 30 गुण, सामान्य ज्ञानासाठी 30 गुण आणि बौद्धिक चाचणीसाठी 30 गुण अशा 120 मार्कासाठी पेपर असणार आहे. मात्र 80 मार्क्ससाठी संबंधित ट्रेडसाठी ही व्यावसायिक चाचणी असणार आहे 80 गुणांसाठीची. तर या ठिकाणी परीक्षा शुल्क आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. मागासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग, माजी सैनिकासाठी 900 रुपये हे असणार होतं. ठीक. तर मित्रांनो, यानंतर या जाहिरातीमध्ये शेवटी परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर या सूचना तुम्हाला तंतोतंत आणि सविस्तरपणे वाचावयाच्या आहे, जेणेकरून फॉर्म भरताना कोणतीही अडचण भासणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचं सुद्धा नुकसान होता कामा नये. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.